मंडळी, विनोदाच्या सहाय्यानं विविध प्रसंगांचं मंथन करत हास्याचं अमृत निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, सध्या अनेक ठिकाणी मोरे फॅमिलीचा सुळसुळाट झालाय आणि ज्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेत. आज ही मोरे फॅमिली चालली आहे एका हॉटेलमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. काय एक एक पदार्थांची नावं असतात नाही, काय मागवायचं तर कळतच नाही. हे काय पनीर लबाबदार, हे म्हणजे प्रसाद ओक रुबाबदार असं आहे का नाही. चला. आणि रुबाबदार म्हणजे कसं, नाव पण सूट झालं पाहिजे का नाही. रुबाबदार म्हणजे कसं, म्हणजे हँडसम मांजेसारखा असला पाहिजे. कातील उगायचं नाही. शेजारी रुबाबदार आहे तरी पण प्लॅटोनिक. सर ऑर्डर काय सर, हॉटेल बंद होणार आहे त्यामुळे ऑर्डर दे का काय. ए, आई पनीर बुर्जी सांगूया काय? हा. पनीर भुर्जी. हा कोंबडी कधीपासून पनीर द्यायला लागली. बाप रे. सर हा अंड्याची बुर्जी असते ना, तसं पनीर कुस्करून त्याची बुर्जी बनवतात. पदार्थ आहे सर तो. होय काय. Yes, sir. हा, ते चांगलं असेल काहीतरी. एक्सक्यूज मी. एक मिनिट. हा चालेल. येस सर. मला एक संपूर्ण शाकाहारी थाळी आणि सोबतीला कॅरमल कस्टर्ड मिळेल. येस सर, मिळेल ना. हा. येस. संपूर्ण शाकाहारी थाळी आणि पुढे काय मागवल्यानी? ते एक्स्ट्रा कोशिंबीर. फक्त तो इंग्रजीत बोलला. काय 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 लोकांना ना शायनिंग मारायची सवय असते, काही समजली. माफ करा, पण तुम्ही माझ्याविषयी काही बोलताय का? नाही बा, नाही नाही आम्ही कशाला तुमच्याबद्दल बोलू. एक मिनिट, तुम्हाला ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मला सावंतवाडीला तुम्ही गोटी सोडीची गाडी चालवता काय. व गे बाय म्हणजे हा होय तर माका वाटलाच माका तरी. हो. हा, काय हो दादा नू धंदो बिंदो सगळं व्यवस्थित ना? हा नाही बाकी तो सोडो मस्त मिळता. ए, चाट मसालो वगैरे टाक. काका ते टुचूक केल्यानंतर गोटी कुठे जाते? माझ्या चेहऱ्यावरून मी तुम्हाला गोटी सोडा विकणारा वाटतो. हा हा काय म्हणताय तुम्ही? हा काय म्हणजे कसा. आता गोटी सोडा विकण्याचा चेहरा काय वेगळा असतो काय. हो तुमच्या आमच्यासारखा. होय तर मी नाही विकत गोटी सोडा. चला, बघतोय मी. सर ही तुमची थाळी धन्यवाद. आणि हे कॅरेमल कस्टर्ड. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद. येस सर. मला थोडंसं पाणी द्याल का? माझा हा, yes. उपवास आहे, मला सोडायचा आहे. मोठा उपास सोडणार. आम्ही काही उपास सोडलेलाच नाही कधी आयुष्यात. आयुष्याच्या भावाचा उपास सोडतोय. का परवा जरा नाही काय परवा. ए आई काय ते? कोशिंबिरी सारखा नाही दिसणार नाही, ते नाही काहीतरी बुळबुळीचा. हलतय काय रे ता. हलते बघ कसं हलते बघ. जिवंत वाटतं. जिवंत आहे? हा वासाडा नॉनव्हेज खाऊन उपास सोडतोय. बापरे भाऊ, काय हो बोलतास? व्हेज हॉटेला महोदय, हा? आपणास काही त्रास, काही समस्या? नाही मग तुम्ही माझ्या ताटाकडे बघून कुजबूज का बरं करताय? नाही कुजबूच नव ते काय सांग मागवलं आहे ना, तर आम्हाला जरा वेगळं दिसतं म्हणून, बाकी काय नव. हे हा हा हे मागवलं आहे. हे कॅरमेल कस्टर्ड आहे, मिष्टान्न आहे ते. होय का. मिष्टान्न म्हणजे काय असता? मटन. मटण? हे काय म्हणजे मटण खाऊन उपास सोडतात? वहिनी नाही, हे मटण नाहीये, हे मिष्टान्न म्हणजे जेवणानंतर खाण्याचा गोड पदार्थ. अच्छा, जेवल्यानंतर गोड खातात काय. हो. तुम्ही नाही खात? मी जेवल्यानंतर तंबाखू खातो. कौतुकाने सांगताय तुम्ही? नाही तेव्हा खोटं काय सांगायचं. आपल्याला खोट्याबाजी सवयच नाही काय. हो बरोबर ना. हे घातक आहे. होय. तंबाखू खाणं हे घातक आहे, याने कर्करोग आटंकुल की. नाही तर हलता ना. एक मिनिट. आई मला पण पाहिजे ते.
काकांकडून आपलेच आहेत ते. एक मिनिट नाही नाही थांबा. हा काय नाही होत गे? काही काकांकडून वगैरे. एक मिनिट वहिनी, हे मी मागवलेलं आहे की नाही? हे माझं आहे, मी खाईन. तुम्हाला हवं असेल तुम्ही वेगळं मागवा प्लीज. नाही आम्ही मागवला असता पण हायता काय हा आता महाग असताला ना. नाही वहिनी, नाही हे महाग नाही. याची किंमत केवळ 40 रुपये आहे. काय सांगतास? हो ऐकलास काय 40 रुपयाचा आहे. फक्त 40? हो. मी 100 मागवेन. मागवा. 4000 रुपये लागतील. मागवा 100 मागवा. वेटर ए वेटर आम्ही पण मागवतो मग आम्ही सोडता का? येस सर. वेटर येस सर. कमरेला केस थोडा आहे. कमरेला नाही मांडीला आहे का सर? नाही ते आम्हाला खाण्यासाठी पाहिजे होता. कसं देणार सर काढून मांडी? अरे बुद्धिशत्रूंनो, जे बोलताय ते एकदा ऐका ना रे. कॅरमेल कस्टर्डला ते कमरेचा केस तोडा म्हणतायत चुकून. कॅरमल सॉरी सर मला माहित नव्हतं सर. सॉरी सॉरी. 3 घेऊन ये 3. काय ते काय ते आहे ना 3 घेऊन ये. कमरेला कसं तरी होत काय होतंय तुमच्या कमरेला? काय त्याला नाव येत नाही. कॅरमेल कस्टर्ड आहे. हा तेच ते 3 घेऊन ये 3 घेऊन ये. कमरेला कसं तरी होतं यांच्या. नका बघू असं. मला जेवू द्या, मला भोजन करू द्या. ऐका ना गोड आहे का? गोड लागता? मिष्टान्न आहे की नाही ते? हो, हो. मग ते गोडच असतं. नाही म्हणजे आम्ही कधीच खाल्लेलं नाही ना त्याच्यामुळे. बरं. आणि काय आहे एकदा ऐकता काय काय? हिने एकदा खरवस बनवला नव्हता. अरे वा छान. ड्रिल मशीन पण तुटला नाही. मग आम्ही ना हातापायचा मल काढण्यासाठी दगड म्हणून वापरलेला त्यात. गबरवता म्हणजे पोटात नाही गेलो खरवस. पोट घासूक मिळताना त्याने. नका मग नका कशा नका चार चौकात बोलतात. नका बोलू हे प्लीज. नाही, तसं कृपा करून हे बोलू नका. नाही, नाही. मी जेवतोय तू लांबो. जेवताना अत्यंत किळसवाणी विषय काढताय तुम्ही. नाही. असं करू नका. नाही हाय तो माणूस ह्यांका कोण सांगत. सर काय रे सॉरी कॅरमल कस्टर्ड संपले सर. शेवटचं होतं ते मी या सरांना दिलं सर. असं कसं झाला? हायता चुकीला एवढा मोठा हॉटेल उघडला सरी. हायता ठेवूनच नाही म्हणजे नाही ते काय? काय नाही तुम्ही फ्रेश बनवणे आम्हाला आणून द्या. आम्हाला पाहिजे, नाही, आम्हाला आम्हाला आता खाय नाही सर आम्हाला काय ते पाहिजे. असं पटकन नाही बनवतायत. त्याची खूप मोठी प्रोसेस आहे सर. एक काम करा सर तुम्ही प्लीज उद्या. सॉरी सर पण खरंच संपलं. अरे ह्याला काय अर्थ आहे? हा माणूस भिकारासारखा खाणार आहे. आम्ही ह्याच्या तोंडाकडे बघत बसायचा हा? मी का खाईन भिकारासारखा? मी वागवलेलं आहे ते. मी व्यवस्थित खातोय. तुम्ही भिकारासारखे माझ्या ताटात बघताय. मला खायचंय. दादानू काय आहे? हाय तो माझं पोरगो बघा तरी त्याच्याकडे. नजरेत बघा त्याच्या. हा जीभ एक पाणी सुटला. थोडाच आपल्या एवढूसा पोराक म्हणून द्या ना देतालास वाजून काय? द्या. त्याला तर मी काहीच देणार नाही. देवा ना. द्या ना. नाही. द्या हो. काय त्याच्यात काय द्या. नाही देणार आहे मी काय त्याला. दया माया काय नाही ना तुमका? नाहीये. आणि याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तर ते येत सुद्धा नाही. असं वाटतं हायवेवर कुठलं तरी इमूचं पिल्लू पळतंय. बघा. व? मला त्याला काही द्यायचं नाही. मुळात तो माझ्या या ताटाकडे का बघतोय, कॅरमल कस्टर्डकडे का बघतोय? मला राग येतोय. राग येतोय. राग येतोय त्याचा. हो. मग तुडवा त्याला. सार्वजनिक आहे तो ते तुडवा बिंदास तुडवा. काय हो बोलताला सार्वजनिक आहे? एक मिनिट महोदय, मला हिंसेवर विश्वास नाही. मी त्याला काही तोडवणार वगैरे नाही. ठीक आहे मग ऐका ना हो तुमचं राहू द्या माझं राहू द्या. हा कौमार्याचा कुस्कर आहे ना हा मंदिर ठेवूया. कौमार्याचा कुस्कर आहे ना काय सांग. हे काय शब्द आहेत? हा हे काय शोधून आणलंय तुम्ही आज? नाही नाही ऐकून तर घ्या. कौमार्याचा कुस्करा. हा. हा शब्द आहे. तास आहे त्याचं तर नाव येत नाही ना तर मंदिर ठेवूया. मी 1 2 3 4 म्हणीन. हा पहिला धावत जाऊन कोण घेईल ना ते त्याचं होईल. ए, हाय ती आयडिया चांगली. नाही, नाही, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. नाही, थांबा, थांबा, नाही, नाही. मंदिर ठेवा. काय झाला? मी ते विकत घेतलेलं आहे. मला कुठलीही स्पर्धा लावायची नाहीये. हा. काय बोलायचा माणसा? वेटर, वेटर, येस सर. इकडे या. येस सर बोला ना. या कुटुंबाला माझ्या टेबलवरून आत्ताच्या आत्ता उठवा प्लीज. ओके सर प्लीज तुम्ही तुमच्या टेबलवर बसा ना प्लीज सर. नाही उठणार. याला त्रास होतो याला उठवा. मी नाही उठणार जा. सर थोडं कोऑपरेट करा. नाही मी नाही उठणार आणि मी त्यांना बसूही नाही देणार. मी उठलोही असतो पण आज माझा उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी असं जेवत्या ताटावरून उठू नये. तर मोठा उपास होणार. आम्ही काय उपास मारू नका सर पोर. मारू नका एक काम करा ना. त्यापेक्षा ते खाऊन टाका म्हणजे विषय संपेल ना. मी नाही खाणार आहे. माझं संपूर्ण जेवण झाल्याशिवाय मी ते खाणार नाहीये. शास्त्रात काय लिहिलंय? जेवल्यानंतर गोड खाल्लं तर आम्ल तयार होत नाही, पोटात जळजळ होत नाही. अहो पण तुमच्या ताटात गोड बघून त्यांच्या पोटात जळजळ होते त्याचं काय? म्हणजे एक माझं काम पण करा. हाच मुद्दा. माझं काय म्हणणं आहे एक दिवस तुमचा क्रम जाऊ दे ना. ते खा पहिलं. नाही. तत्व म्हणजे तत्व. बरं तुम्हाला जे करायचं ते करा. एक काम करा सर तुम्ही तुमच्या टेबलवर जा आणि मला जी काय ऑर्डर ती द्या. मी घेऊन येतो. मी नाही उठणार. मला इथंच द्या. मला इथं. बरं ठीक आहे ऑर्डर बोला. तुमच्याकडे आमटी भात आहे. हो आहे.
मग 2 हाफ आमटी भात आणि 1 हाफ भात द्या. ओके ठीक आहे. सतत बघू नकोस माझ्या कॅरमल कस्टर्डकडे. तू आमटी भात येतलो मग आपण टुक 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 करून खाऊचा आणि आपण कोणाला द्यायचं? एका माणसात देऊचाच. अत्यंत बालिश होतं हे, अत्यंत बालिश. तुम्ही जावा त्या शांत मला द्या. करा तुमचं काय काय वा वा वा. आ! हिला- हिला. काय मजा आहे रे. तर तू नीट खा हे त्याला वाशी आमटी देस. होय तर. हा बघ हा असा भात आहे ना, हा बघ असा एकत्र करायचा आणि हा मध्ये खड्डा करायचा आणि त्याच्यावर अशी आमटी ओतायची. माझ्या कॅरमल मस्त आहे बरं लागता आमटी कस्टर्ड. गलिच्छांनो, मारू नका. मारू नका. गलिच्छांनो, पोरात मारता. माझं कॅरमल कस्टर्ड खाल्लं रे. बघू मरा का? गिळा सगळं का. बेटर मी बिल भरणार नाहीये. खाऊ द्या यांना, सगळं खाऊ द्या. समजता? गलिच्छ माणसात गलिच्छ परत भेटू नका. वा 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 वा. कॅरेमल कस्टर्ड इतका स्वीट परफॉर्मन्स, धमाल. हा सर रसिक प्रसाद दा. फार छान मजा आली. त्या तुझ्या ताटातल्या शुद्ध सात्विक पंचपक्वानांच्या भोजनासारखंच तुझं कॅरेक्टर होतं. आणि त्या कॅरमेल कस्टर्डवरती आमटी टाकल्यानंतर त्याचं जे झालं ते तशी तुमची फॅमिली आहे. म्हणजे गोडही आहे आणि गोडावरती आमटी घालून त्याचं जे होतं ते करणारी पण आहे. मस्त मजा आली. थँक्यू. मंडळी, आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी एक नवरा बायकोची जोडी आली आहे लव्ह बर्ड्स विलामध्ये. बघूया तिथे काय घडतंय. नाही पोचलो. हो नाही 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 हो नाही नाही झालं, पोचून वेळ झाला. हो 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 हो. लव्ह बर्ड्स विला. माझ्यातलं आणि ईशातलं प्रेम आता जवळपास संपुष्टातच आलेलं आहे. इथे येऊन बघू आता काही नव्याने सापडतंय का. डॉक्टर ऐका ना, मी ठेवतो फोन कारण ती एकटीच बसली आहे तिकडे. काय तुम्हीच आम्हाला इथे पाठवलंय आमच्यातलं भांडण मिटवायला, तर तुमच्यामुळेच भांडण होईल असं वाटतंय. मी ठेवतो. नाही लव्ह बर्ड्स पक्षी मी नंतर सांगतो तुम्हाला मी. हो हो बाय. सॉरी. अरे माझे कान धरायला पाहिजे, वेडाच आहे मी. सॉरी 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 ना उषा. सॉरी सॉरी उषा? सॉरी पुन्हा उषा म्हणा. नाही नाही सॉरी सॉरी. एवढं सगळं होऊन तू परत उषाचं नाव घे. माफ कर चुकून निघालं ते. खरंच चुकून निघालं. आय एम सो सॉरी. चुकून निघालं उषा. चुकून ईशाची उषा कशी होऊ शकते रे? नाही ईशाची चुकून उषाच होऊ शकते ना. ईशाची मंदाकिनी कशी होईल चुकून, हो की नाही. तेवढा तू बेनिफिट ऑफ आता मंदाकिनी हवी आहे तुला? नाही मी आता मंदाकिनी हवी आहे याला अगं काय नाही बोलू मी उदाहरण दिलं नाही, फक्त. मंदाकिनीच हवी होती तर मग आधी शोधायची होती ना. मंदाकिनी हवी आहे ना तुला? हा, हो. चल एखादा धबधबा बघूया, दाखवते ना तुला माझ्यातली मंदाकिनी. नाही नको असं काही कर. तू थांब ना. तू कसं तू इथे ये, तू इथे मला नाही बोलायचंय. अगं तू बस ना इथे. ईशा काय तू उगाच काहीतरी फंबल पडला ग चुकून. एवढं काय त्यात. अगं फंबल पडला ईशा, काही नाहीये त्यात. फंबल म्हणजे लफडं नसतं रे. हे काय वाक्य आहे मला सांग. हे काय वाक्य. रागवू नकोस, मी जेन्युअनली विचारतोय तुला. फंबल बरोबर अशाच नावाचा कसा काय पडतो, जिच्या बरोबर तू दिवसभर एकत्र असतोस, जिच्या बरोबर डबा खातोस, जिच्या बरोबर सगळा वेळ घालवतोस, जिच्या बरोबर तुझा अफेअर आहे. अगं ईशा अफेअर नाहीये. तू उगा आम्ही ऑफिस मध्ये असतो, तू उगाच त्या राईचा पर्वत करतेस प्लीज. म्हणजे आता मी पर्वत आहे? तू मला पर्वत म्हणतोस तू आता? तुला पर्वत नाही म्हणा मी. जरासं वजन वाढलंय माझं, मला माहितीये. अगं- पण तू पर्वत म्हणू नाही शकत मला. तुला माहितीये मला थायरॉइड आहे. हा आवाज नको लावूस प्लीज. नको लावूस यार आवाज ईशा. अच्छा
आता तुला माझा आवाजही नकोय. तू ईशा, तुला लक्षात येत आहे का ईशा, माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तू अच्छा हे नकोय असंच म्हणते सगळं. नको ना यार, आपण इथे कशासाठी आलोय ईशा? भांडायला आलोय का आपण? आणि हे बघ ऐक, मला खरंच वाटतंय आपल्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील, काहीतरी खरंच आपल्यात घडेल, काहीतरी नवं नातं निर्माण होईल यार. प्लीज यार ईशा. सॉरी, पण मला खरंच नाही वाटत आपलं काही होऊ ईशा, शकतं. please. मी खरंच सांगते तुला, मला Give up. नाही वाटत आपलं काही होऊ शकत. कारण आता एवढ्याशा वेळात ईशाची उषा झाली, आज काय नवीन मंदाकिनी झाली. नाही, अजून 2 दिवस राहिलो ना तर फार ईशाची श्रीषा होईल. तू श्रीशाला मध्ये आणू नकोस, आमचं काहीही नाहीये, उगाच ते मी ऐकून घेणार नाही. म्हणजे उषा बरोबर आहे. म्हणजे उषा बरोबर कोणी ऐकलं नाही ते मी कोणाला सांगू? तू आता तुझ्या तोंडाने कबूल केलं तुझं उषा नाही. बरोबर आहे. अगं, ईशा ईशा ऐक ऐक ऐक, तू शांत हो ना यार. तू लगेच ना, तू कुठे जाऊ नकोस, थांब जरा. अरे मी हे बघ, मी कधी खोटं बोलतो का? हो. गुड, म्हणजे तू ओळखतेस मला, म्हणजे तुझं प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे तुला हेही माहिती असेल की मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा धडधड वाढते की नाही माझ्या मनाची. माहिती आहे मला. ऐक मला नाही काय. ऐक, वाढली मला नाही काय. ऐक घे. वाढली किती हळू आहे बघ. ईशा ईशा कशाला उगा चिडतेस ग? तू असं का वागतो मग? तू किती वेळा रागामध्ये असं नाही बोलायचं. तू नॉटी वागतो माझी. मी अजून नॉटी वागलोच नाही त्याची. नॉटी आहे. तू नॉटी, तू माझ्या पिल्लू आहे. तू नॉटी आहे. माझी गुंडू आहे तू. 440 करेक्ट माझा तुम्हाला सोचल का? सर, तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक घेऊन आलोय, नाश्ता घेऊन आलोय. सगळं चुकलंय तुझं. टायमिंग, गाणं, सूर. एकांत दे आता. हा? एकांत दे. नाही, मला गडबड आहे वाईच, मला जायची आहे. तिकडे दुसरं पोरग आहे, ती येईल आता इथं. काय एकांत बिकांत लागेल ते त्याला सांगा, ती आणून देतोय तुम्हाला सगळं आणून देईल तुम्हाला, काय अडचण नाही बाबा. अरे एकांत म्हणजे अशी तू जा ना, तू जा, एकांत होईल आपोआप इथे. तू गेलास की एकांत होणार. शांतता, हा एकटेपणा. अहो, मी कशाला बॉम्बलाय थांबतो इथं, मी जाणारच आहे. मला माझी कामं पडले ती मला. बरं साहेब, मी काय म्हणतोय, रातच्याला जेवणाला काय कोंबडी? काय नाही, नको कोंबडी वगैरे नको. काहीतरी लाईटच ठेव, असं डाल खिचडी वगैरे. दाल खिचडी हा. का? बरं चालतं, दाल खिचडी सांगतो मग. मला चिकन हवंय. कशाला ईशा? तू एकटा कसा डिसिजन घेऊ शकतोस? किती वेळा ठरलंय, सगळं डिस्कशन करून ठरवायचं. तू प्रत्येक वेळेला स्वतः कसा डिसिजन? मला चिकन खायचंय. गोरीला द्या हिला, गोरीला द्या. कॉमेडी येते, जाऊ द्या. जाऊ द्या. तुम्ही चिकन चालेल आम्हाला. चिकन फायनल. चिकन फायनल. चला मग. चालेल. कुठे? कोंबडी धराय. कोंबडी धरायला? हा, आम्ही तुम्ही नाही धरली का कोंबडी? आम्ही कोंबडी का धरू? ते जायला मारून आहे. कोंबडी नाही धरली का? काय अवघड नसते हो. कोंबडी धरायचं म्हणजे काय, तुम्हाला सांगतो काय करायचं माहितीये का? दोन्ही हाताना असं कोंबडीच्या मागे जायचं. तिला कळलं नाही पाहिजे बरं का, माग माणूस आहे का कोंबडा आहे ती. हळूहळू जायचं. तिला वाटतंय मग आपल्या माग माणूस नाही, कोंबडाच आहे. कोंबडा आहे वाटतंय. मग तिला वाटलं का नाही कोंबडा आहे की मग ती बी लय आकाडती. माग बघतच नाही ती. आकाडायला लागली की आपण बी बेसचं नाही बरं का, आपण बी थटून लागायचं माग, कोंबडा आहे म्हणून. वाईज बेसावत झाली की नाही की धरायची. धरली की मग बेतच करायचा. कापून ते जायला तलवा झाला पाहिजे मग त्या दिवशी. मग लई भारी मजा येते. जरा क्रूर वाटतंय. नको नाही, घे ना नको. चिकन, घे ना चिकनच घे चिकन घे. मला चिकन नकोय आता. चिकन नको. नाही, तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही नुसतं खोरड्यात जायचं, एक कोंबडी सिलेक्ट करायची आणि मला द्यायची, बाकी सगळं मी करणार आहे. मग जर आम्हाला काहीच करायचं नाहीये, मग हा एवढा पॅच कशाला करून दाखवलास तू आम्हाला? आपलं माहिती असावी ना, म्हणजे कोंबडी कशी धरते ती. तुम्हाला माहित नसते ना तिकडे कोंबडी. आपलं नको, आम्हाला कोंबडी नको. आम्हाला हे दे, बटाट्याची. चालेल का ग? बटाट्याची भाजी चालेल का? नको वेगळं पाहिजे काही?
मला खरं तर बटाट्याचीच भाजी खायची आहे, यांचं नका ऐकू. बटाट्याची भाजी हा चला मग. आता काय बटाटे निवडायला येऊ तिथे? नाही नाही चला मग म्हणजे येऊ का असं म्हणलं मी. मग जातोला काय म्हणता तुम्ही? येऊ काच म्हणतो. जाताना सुद्धा माणसाने येऊ काच म्हणायचं असते. बरं. नाही काय नष्टर लागते हो. हा, ठीक मग आहे. गेलेला माणूस परत आलाच नाही म्हणजे मग काय करायचं. चला ना, जा ना, करा ना चालतंय. काहीतरी. शांतता ठेवा जरा इथे, आम्हाला शांतता हवी आहे. शांतता म्हणजे काय सर, शांतताच असते हो इथं. लव बर्ड्स म्हणजे शांतताच. हा. फक्त काय होते रातचं वाईस ती रातकीड असते ना ती आवाज करते ती डार 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 चालू असतं आपलं त्यांचं. रातकिडा ढार 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 असा आवाज करतो तुमच्या इथे? तर मला काय आवाज काढायला येतो आपलं डार 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 करते तसं बरं सांगतो आपलं तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. हा, ठीक बाकी आहे. शांतता असते एकदम. बरं, कळलं हा, आम्हाला. तेवढं लक्षात ठेवा मग. अनुभवू द्या ती शांतता. चालते चालते हा, हा. येऊ का मग. हा, या या. हा, हा? बोला की. काय बोलू? या म्हणला ना म्हणून मी असं आलो. अरे तू येऊ का असं म्हटलंस म्हणून मी या असं म्हणालो. तसं नाही सर, तुम्ही या म्हणलं की मग मी येणार. पण तू येऊ का म्हणालास ना, मग मी काय या, मग मी काय म्हणू, येऊ का? नाही नाही नको येऊ असं तसं कसं नाही, म्हणणार? तसं नाही. ऐका माझं नीट ऐकून घ्या. मी येऊ का म्हणलं की नाही हा. की तुम्ही बर म्हणायचं. बरं. आता नाही येऊ का म्हणलं. अरे मग म्हण ना, येऊ का बोलतो मी. बरं येऊ का म्हणलं सर, येऊ का. बरं, आई बरोबर. चल निघ, चल. हा, चल. हा, चल निघ, जेवण बनव. 440 करंट माझा. किती चिडचिड करतोय सर तू. काय चिडचिड चाललंय कुठे- तुझं? माझं काय चाललंय? कोण बघ ना, तू कसा वागतोय. किती प्रेमाने मदत करायला आला होता, तुझी किती चिडचिड चालू आहे. काय प्रेमाने मदत करतोय तू? माणूस घाणायस रे तू. काय मी माणूस घाणाय? नाही, मुळात तुला ना टॅलेंट बघवत नाही. कोणाचं? नाही, तुला असं आजूबाजूला टॅलेंटेड लोक दिसले ना की त्रास होतो. हा टॅलेंटेड होता. रातकिड्यांचा आवाज त्यांनी डर डर असा काढला. तो टॅलेंटेड होता? काय बोलतेस ईशा? होता तो टॅलेंटेड. बर. तो प्रयत्न तरी करत होता. कसला प्रयत्न आणि करता? तुझी जुनी सवय रे टॅलेंट दाबणं. हा, काय मी टॅलेंट दाबतो? बरं, ठीक आहे. आयुष्यभर माझं टॅलेंट दाबत आलास. तेच म्हंटल, तुझ्यावर कशी काय नाही आलीस तू अजून? मी काय कुठलं टॅलेंट दाबलं? मग हा, मी सांग मला. सांगते. हा, सांग. मी मोटर ट्रेनिंग स्कूल लावली होती, आठवत आहे का. हा. हा, आठवत आहे. आठवतंय. 3 दिवसात माझं ट्रेनिंग बंद केलंस तू. लाज वाटली. एक्सक्यूज मी नाही बंद केलं, ट्रॅफिक पोलिसांनीच बंद केलं ते 3 दिवसात. 3 दिवसात 14 लोकांना उडवलंस तू. अगं नशीब त्यांना जास्त काही झालं नाही म्हणून इथे बसली आहेस माझ्या समोर. काय नाही रे, दिवसात. ए ना नवशिके ड्रायव्हर दिसले ना की मग मस्ती चढते, मग येतात आडवे गाडी समोर. त्यांना कामच नाही. अरे कुठे झोपूया, कुठे झोपूया, ईशाची गाडी आली, चला 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 झोपा, असं करतात ते. तरी आपलं सिरियसली म्हणजे ईशा खूप होत आहे. खूप होत आहे काय? आणि मुळात हा वाद आहे का आपला? हा वाद आहे. ए नाही रे, मला म्हणाली गुन्हे अंगावर घे. गुन्हे का म्हणून अंगावर घेऊ तुझे? अच्छा, बरोबर. माझे गुन्हे का अंगावर घेशील रे तू? त्या उषाचे असते तर बरोबर सगळे 15 असते तरी घेतले नाही असते. यार, तू उषाला का मध्ये आणतेस ईशा? हे बघ, मी सिरियसली सांगतोय. बघ ईशा, माझं ईशा बरोबर उषा बरोबर काही नाहीये. काय नावं ठेवली आहेस यार देवा? ईशा उषा ईशा दोघांनी माझंच आयुष्यात आण. अच्छा, हे बघ, अगं नाहीये काही. म्हणजे माझं नावही तुला आवडत नाही आता. तसं नाहीये ईशा. ईशा ईशा प्लीज तिकडे नको जाऊस, इथे ये, इथे बस. नको जाऊस तिकडे, इथे बस. तिकडे काय आहे तुझं? चिडल्यावर तिकडे का जायचंय मला कळत नाहीये तुला. नाही यार असं. मेसेजेस वाचले. अरे ते चुकून केले होते तिला मेसेजेस. तुला करायचे होते ते मेसेजेस मला. जेवलीस का काय करतेस? हे सगळे मेसेजेस मी वाचलेत माझ्या डोळ्यांनी. अगं कलिग आहे ती माझी. जेवलीस का नाही का विचारू शकत? तू मला कधी नाही ना विचारलंस. अगं तू ऑलरेडी जेवलेली वाटतेस का विचारू तुला? अच्छा, अरे आता माझ्या जेवणाशी तुला एवढा प्रॉब्लेम आहे मला माहित नव्हतं रे. मला हे बघ, नाही, पूर्वी तू अगदी "ए, पिल्लू तुला पिझ्झा हवा, मी तुला पिझ्झा घेऊन देतो. पिल्लू तुला बर्गर हवा, माझ्या पिल्लूला बर्गर हवा. माझ्या पिल्लूला ना गार्लिक ब्रेड खूप आवडतो. अगं हो, कारण पिल्लू हल्लू हल्लू गिल्लू गिल्लू करून ढोल्लू ढोल्लू झाला. त्याचं काय करू मी? आधी पिल्लू होता तो, आता हत्तीचा पिल्लू झाला. काय करू? तुला पिल्लूच राहावं असं वाटतं म्हणून मी नाही विचारत यार. आय डोंट नो, आय मे बी ऑर्थोडॉक्स, पण मी ढोल्लू ढोल्लू. तुझी उषा काय
ती सडपातळ मी उगाच तिच्यावर तू तिकडे काय इथे रेंज आहे का तुला चिडण्याची तिकडे चाल तू ईशा ईशा ऐक ना यार खरंच मला ती नाही आवडत मला तू आवडतेस माझं आणि तिचं काही रिलेशन नाहीये ते मेसेज अगं ते तुला करायचे होते यार चुकून होता ना यार सॉरी ना ईशा सॉरी ना माझं पिल्लू आहे की नाही माझं बब्बड आहे की नाही तू मला नाही बोलायचं असतं पण मला बब्बड आहे की नाही तू? माझं कुठलंय मधून जाऊन द्यायला का नाही तुम्ही वेडा आहेस का द्यायला का नाही द्यायचं नाही सर वटवागळाचा आवाज होता हा टॅलेंटेड आहे कसा होता वटवागळाचा आवाज कसा असा वटवागुळ आहे सर असतोय बर कशाला आलायस तू जा ना धबधब्यावर जायचे का इथे धबधबा आहे धबधबा म्हणजे एक नंबर बर का हो ना? मी तुम्हाला सांगतो धबधब्याची धार जर इकडे मस्तकावर पडली की नाही आतलं रागात म्हणजे असं खंगळूनच निघतोय फार रक्तात ती घोसळणच होती सगळी रक्ताभिसरण असतं ते घुसळण असं नसतं काही पण ठीक आहे कळलंय आम्हाला ती डायबिटीज बिबिटीज काय असलं की नाही सगळं निघून जाते नाहीये आम्हाला डायबिटीस जा नाही होय नाही मग स्पॉन्डोसॉटालिस आहे का काय काय स्पॉन्डोसॉटालिस असतो का नाही स्पॉन्डोसोटालिस असा कुठलाच आजार नाहीये नाही. स्पॉन्डोलायसिस असा आजार आहे जो नाहीये आम्हाला ये ना तू नाही, काय काय लोकांना असतो असला की काय करायचं हे अशी मान काढायची बाहेर धार इकडे घ्यायची इकडं नाहीये आजार ना पण इकडे घेतली की नाही मानका म्हणजे ताटच होतो हो. असंच झालं पाहिजे वहिनी तुम्हाला सांगतो माझी म्हातारीला मी तिकडेच घेऊन जातोय अशी अशी होती की नाही तिकडे घेऊन गेलो धबधब्याची धार इकडे पडली म्हातारी ताटच हो मानका कडकच झाला तिला नेचर इज ग्रेट ना नाही कधीच काही नाही मग आता बऱ्या आहेत त्या बरी म्हणजे मानका कडक झाला म्हातारी वाहून गेली तू कसल्या स्टोऱ्या लावतोयस रे हा? खरंच सांगतोय मी काय खरंच सांगतोय बनवतोय स्टोऱ्या हा तू आणि हिचा एक बाप दोन्ही मिळून ना स्टोऱ्या लावत एक मिनिट माझ्या बाबांवर नाही जायचं का नाही जायचं माझे बाबा स्टोऱ्या लावत नाहीत तुझे बाबा स्टोऱ्याच लावता माझे बाबा स्टोऱ्या लावत या या आमच्याकडे पुरणपोळी खायला या नाहीये आता पण खायला या म्हणजे अळूवडी काय मस्त केलीये आज नाही काल होती या खायला या म्हणजे हे काय अर्थ या वाक्यांनाच काही अर्थ नाहीये ईशा असतं सगळं आमच्याकडचं चांगलं म्हणून ते म्हणतात ते काही स्टोऱ्या वगैरे लावत नाही लावतात. खरं स्टोऱ्या तू लावतोस तुझी लफडी लपवण्यासाठी स्टोऱ्या तू लावतोस प्लीज ईशा प्लीज स्टोऱ्या तुझी आई लावते प्लीज तुला पदराखाली घालण्यासाठी आणि फक्त आई आणि तू नाही तुझी बहीण स्टोऱ्या लावते तुझा भाऊ स्टोऱ्या लावतो तुझी आजी दादा याची आजी आहे ना जी माझी आजी सासू आहे ना ती स्टोऱ्या फक्त स्टोऱ्या नाही ती तर स्टोऱ्या पण लावते आणि मशारी पण लावते तू माझ्या आजीच्या मशिरीवर येऊ नकोस ईशा आधीच सांगतोय मी तू सकाळ सकाळ करत असते तेव्हा मी काय बोलतो मूर्ख गप्प त्याचा बस त्रास होत नाही कोणालाही त्या काळा काळा झालेला मला आवडत नाही मशारी त्रास होत नाही अख्ख्या बिल्डिंगला विचार कोणी अलार्म लावत नाही तुझ्या वरनं उठतात लोक मूर्ख गुल मला तर आता तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये मुळात तू आई बाबांना का आणलंस नातेवाईकांना आणायचं नाही हे काउन्सिलरनी सांगितलं होतं की नाही मी माझी- आणलं मध्ये. म- बाबांना आधी माझ्या बाबांचं नाव तू काढलं मी काढलं नाही, ह्याच्यामुळे निघालंय बाबांचं नाव. काढलं ना माझ्या नावात. हे जा गे, हे चल, तू हे काढलं जा, का? हे जा, चल, मला नाही राहायचं तुझ्या बरोबर जा नाही राहायचं मला तुझ्या बरोबर जा 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 चल जा चल नाही, मग तसंही मलाही नाही राहायचं तुझ्या मग जा ना जा हे अच्छाचे व्हेरिएशन आहे वेगळ्यांना दाखव जा अच्छा जा निघ मला पण नाही राहायचं तुझ्या बरोबर मला पण मी भांडू चाललं नका मी ती. चेकआउट करते क्या बात है अतिशय इंटरेस्टिंग भांडणं आणि कॉमेडी एकांत मजा आली हा सर असे कसं वाटलं हे लव्ह बर्ड्स वाजव ना
वा 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 सदाबहार फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली, खूपच मजा आली. इतकं लाईव्ह आणि इतकं नॅचरल प्रेझेंट केलं तुम्ही तिघांनी की लिटरली कुठल्या तरी रिसॉर्टवर आम्ही आलोय आणि बाजूच्या कपलच्या बाबतीत हे सगळं घडतंय की काय, इतकं खरं वाटावं, इतकं नॅचरल परफॉर्म केलं तुम्ही तिघांनी. वंडरफुल वंडरफुल. ओमकार, आय फील आजपर्यंतचा तुझा हा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स. वा 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 वंडरफुल. अँड सावत्या सेम विथ यू. इतका इनोसंट तो गावरान माणूस तू उभा केलास ना की क्या बात आहे सावत्या. तुझ्यासाठी परत एकदा या लगा. ईशा फॅन्टॅस्टिक. ते जे टिपिकल सूर लागतात ना डोक्यात जातात ते सूर इतके करेक्ट लावले होतेस तू, इतके करेक्ट. क्या बात आहे. ब्युटिफुली परफॉर्म. फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. वा वा सई. काटाकीर परफॉर्मन्स होता. आजचं प्रहसन तुम्ही 4चा प्रयोग असं म्हणून लक्षात ठेवा आणि टू मेक इट मोर मेमोरेबल मी येते. मंडळी, विनोदाच्या टवाळक्या करण्यासाठी पुन्हा एकदा इथे येणार आहेत खटाळ सासूच्या नाठाळ सुना. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. वाघ जरा खाली वाघ. उभ्याने झाडू काढतीस होय. हा पायवर घ्या. आणि आज सगळी कामं इथं हॉलमध्येच दाखवणार आहेत का करू ना? स्वयंपाक घरात काय उंदरा ठेवलेत का जेवण बनवायला? काय आई तुम्ही पण ना. हा काय तर सूर लागलाय डोक्यात जातोय माझ्या सुरा. आता जवळच आहेस, लक्षात ठेव. अय्या मामांजींचा फोन आला. हॅलो मामांजी बोला. हा नमा बेटा, कसे आहे पोरी होऊन तुम्ही? बरं आहे तुमचं बरं आहे का? हा मस्त. बर एक काम आहे बाळा. हा काय ते आपल्या गल्लीमध्ये बघ 4 बिल्डिंगा सोडल्यावर तो विष्णू राहतो ना. हा विष्णू अण्णा राहते. अगं त्याच्याकडची म्हातारी ती शांता मेली ना ग. हा माहिती आलता सकाळी फोन. हा आणि काय झालंय त्याचा तो पोरगा आहे ना तो बाहेर गावी कुठं तरी इंग्लंडामध्ये. हा काय? हा आता त्याला यायला 12 घंटे लागणार अजून. बर आणि लयच गर्दी झाली एवढ्याशा खोपटामध्ये. आपल्या गावाकडची मंडळी येईल तिथं. त्यात तो सदाशिव माहितीये ना तुला? सदाशिव कोण? अगं आप्पा ग म्हातारा. हा ते गावचे हा सदाशिव आप्पा. तो कातावला आहे तिथं गर्मीमध्ये. मला फोन आलता त्याचा. म्हणला अण्णा तुझ्या घरी जातो. म्हणलं जा ना आपलंच घरी. हा इथं नको सांगते ना, इथं नको. आणि त्याच्या बरोबर ती त्याची नाते बर का छोटे. अरे काय गोड पोरगी आहे ग ते. बर शेवाली माझ्या अंगावरती येते. त्याचं जरा उठ बस नीट करा पोरी हो ना. इथं जागा नाही, सांगितलं जागा नाही. इथं कुठं? हॅलो नाही, काय नाही, झालं काय ग? मामांजी तुम्ही येणार आहे का? मी कसलं इथं ऊस टारला आहे. ऊस सोडून कुठे येऊ माहिती? बरं मग जाऊ दे, उसात लक्ष राहू दे. हा नाही काय आहे, इथं नको सांग. हे पण नाही, पाहुण्यांची उठ बस नीट करा. हो मामांजी आम्ही लाख करू, पण कसे इकडच्या घरच्या माणसांना पण पटलं पाहिजे. कोणाला? ह्यांना आईंना नाही पटत. आणि तिथं काय प्रश्न आहे तिथं? म्हातारीला म्हणा नीट राहायचं तर राह, नाही तर ते जिन्यावरून टाकलो. मामांजी काय बोलताय तुम्ही? अरे नाही तर काय पाहुणे रावळे येते ते घरी उडबास करायला नको, भाऊकी पाळायला नको का आपण? बर आम्ही करतो, आम्ही समजावतो आईंना. तुम्ही नका काळजी करू, आम्ही समजावतो. बरं का? तिचं डोक्याला दे तिला फोन जरा बघू काय ऐका किती ना, तुम्ही लगेच ऐका. तिला फोन दे. देते घ्या आई निवांत. हॅलो धने.
ठेव फोन अहो आई बोलता घ्या फोन ठेव अहो मी काय म्हणते तर आई ठेव फोन आहे का आता स्वतःच म्हणतोय दी फोन नंतर म्हणतोय ठेव फोन अय ताई काय ग नेहमी ठेव फोन निस्किट संपतात सुरू झालं. लय भरकटू नको ते अन्न येणार आहेत आपल्याला सगळं सावध हा मी पण त्यांच्यासाठी जरा बापा ठेवायचं शांत अक्का गेली बसा निवांत पाणी हे घ्या आमची शांत अक्का गेली आता काय जाणाऱ्या माणसाला कोणी थांबवतं का गेली आता काय वय पण झालं होतं ना. शांत वहिनी ओळखलं का मला ओळखलं म्हणजे ओळखते मी तुम्हाला कोण हे सदाशिव भाऊजी तुम्ही ओळख नाही, पण मी कोणाचा कोण वहिनी माहिती मला ते काय ना जाऊ बाई. मी तुझ्या नवऱ्याचा लहानपणीचा दोस्त हा सदाशिव अप्पा सदाशिव आ. ओळखते मी आता याला फोन केलता तुझ्या नवऱ्याला म्हटलं बाबा इथे शांत अक्का गेली आपल्या हातात थोडे नाचत गेली ए शिवा काय करते तू हा पोरीला दुःख माहिती नाही ना लहान आहे शांत अक्का गेली वहिनी ए वहिनी ओळखलं का हा ओळखलं ना हे कोण लहान पोरगी आहे ना हे ओळखलं नाही नाही तसं नाही कोण म्हणजे कोणाची कोण पोरगी लहान ती नाही, नाही. लीला नाही का लीला लीला होय लीला लीलाची बहीण कुंदा होय कुंदा कोण कुंदा बहिणी आहेत ना लीला कुंदा तर लीलाने कुंदाला आलं तर ते जगन्नाथचं मागणं आलं पण त्यांनी नाही नाही बोलले बोलले ते, होय आणि ते. मग लीलाने लग्न केलंय काशीनाथ सोबत हा काची ना ही माझी नात आहे मग हे बाकीचं कशाला सांगितलं वहिनी अशी काय करते आपलं नाती गोती माहिती नाती असली गोती पाहिजे माहिती असते, माहिती ना आहे पण मला. ही तुझ्या नवऱ्याची एकदम लाडली आहे. ही होय लहानपणापासून तुझ्या नवऱ्याच्या अंग कांदर केली आहे गोड आहे ग पोरगी गोड आहे लय गोड आहे या दोघी आम्ही सुना आम्ही मोठी नमी अच्छा योग्याची होय तू मोठा म्हणजे योग्य ना योग्य. आणि ती मी मंदारची अच्छा पुरी चाय टाक जरा हा टाकते दुधाची बनवा दुधाची चांगली कडक हा. घ्या पण दुधाचीच लागेल चाल. आणते आराम करा बसायचं नमे हा इथे काय झालं काय बाई काय होतंय त्या चाळीमध्ये आहे ना हे आपल्या शेतातलं कीटकनाशक आहे ना त्याचे 2 टिंब पण टाक आल्यापासून विचारते ओळखला काय हे कोण ते कोण हे पण मरून जाईल एकदाच आई पाहुण्यांच्या चहामध्ये आपण असं इश अगं हाडू किती मोठ्याने बोली ती पाहुण्यांना डायरेक्ट मारायचं अगं थांब होय. किती मोठ्या जा चाय बनवायला जा जा आई तू अगं ह्यो माणूस घोरायला लागला अगं माझी जागा पण गेली मी कुठं बसू आता आई इकडे बसा की जरा अगं ही तर थोडं ऍडजस्ट करा ना इकडे बसा कशाला आणलंय तिथे मला बघ तसंच भरते वय दे इथं जा खाऊ नका जास्त मला पण गोली पाहिजे मला पण गोली पाहिजे मला पण गोली पाहिजे हळू हळू वरडलेस ना ह्यो अंगठा बघितला अंगठ्या खाली ना एवढंच करीन जागच्या जागी मरशील ए शिवा माझी पोर काय आलं काय नाही हे घे वहिनी यम्मी आहे चॉकलेटी आहे ना यम्मी आहे यम्मी आहेत चॉकलेट
यम्मी आहेत हा चॉकलेट यम्मी आहेत यम्मी आहेत ती ना हा यम्मी आहेत चॉकलेट यम्मी काय ग कसला आवाज आला काय आई काय नाही. काय झालं काल वाजलं काय नाही आजी घाबरली आहे ती मग त्यांना मला ना चॉकलेट खायला दिली आहे ती यम्मी आहे ती चॉकलेट बया आजीला घाबरलोय तू अगं आमच्या सासूबाईंना घाबरून हार्ट अटॅक बिट अटॅक आला तर जातील ना वर जाऊ दे की मग आमच्याकडे ना अण्णा आजोबा यायचं ना गावच्या घरी ते पण असंच बोलायचे काय? म्हातारी खा खा खाती आणि सोपा उभीत बसती खाऊन खाऊन फुटणार आहे ना जाणार आहे एकदाची म्हातारी गप्प बस. मी काय केलं आई गप्प बस हे मामांजी पण ना पोरा सोरांसमोर लय खरं बोली त्या तडका पडू आई आई गंमत करतात मामांजी नाही का आपल्याला म्हणत होते की म्हातारी मेली तर कोरड्या उसावर जाळून टाकीन म्हणून गंमत कर म्हणले होते गंमत कर दाड कशाला ही चकती ग टावाळ कुठली मला टवाळ म्हणाल्या मी काय टवाळ आहे का मी काय अशी उलटी झाड टवाळ गुळ ग टवाळ म्हणल्या वाटवा गुळ नाही ना कोणते हातडला कुठे घुसळती का ग तू प्राणी हा शांतक्का माझी शांतक्का अहो त्या शांतक्का नाही आहेत त्या आहेत ना त्या आमच्या सासूबाई आहेत तुम्ही बसा शांतक्काने मी आम्ही लहानपणाचे दोस्त आहे गावात लहानाचे एकत्र मोठे झालो मी शांतक्का गोट्या खेळायला जायचो शांतक्का गोट्या खेळायची नाही मी शांतक्का आणि गोट्या तिघं खेळायला जायचो चांगलंय गोट्या कुठे आहे मग गोट्या कोण आहे गोट्या माहिती नाही नाही तसं वहिनी अशी काय करते गोट्या तुझा नवरा मामांची ना गोट्या म्हणायच्या का गोट्या मामांची तुम्हाला सांगतो वहिनी गोट्याला लहानपणापासून उसाची आवड हा ना लय भारीची उसावर मी शांताक्का आणि गोट्या आम्ही तिघं उसात जायचो लपाछुपी खेळायला राज्य माझ्यावर असायचं गोट्याने शांताक्का संध्याकाळपर्यंत सापडायचेच नाही उसातच लपाछुपी खेळायचे अच्छा म्हणून मामांजीना लहानपणापासून ऊस एवढा प्यारा आहे तर शांताक्काने फोन केलता मुली गोट्याचा फोन आलता ऊस टरारून मोठा झालाय शांताक्का ये एकदा लपाछुपी खेळायला शेवटची इच्छा पुरीच राहिली शांताची आमच्या आता मी आले तर जाऊन गोट्याच्या छाताडावर बसाय सांगा तिला शांत का करती गप्प बरीच म्हणते नेहमी म्हणायचे शांतीने हे दिलंय शांतीने ते दिलंय बायकोला काय कोणी द्यायचं बघितलंच हॅलो हॅलो हा बेटा काय झालं बेटा मारलं हाय कोणी मारलं तुला तुमची म्हातारी तुमची बायको अरे बेटा तू काय येडे का ग ती काहून मारलं तुला माझ्या पाठीचा मनुकाच तोडला हाय अरे बापरे तुझ्या पाठीचा मनुका तोडला का हा थांब तिला ऊसात चालू आपण हिचं काय डोकं फिरलं का ग? ते डोकं फिरल्यासारखंच वागत्यात अहो जवळपास ना दे बरं तिला फोन दे नुसते माणूस खाण्यासारखे वागित दे तिला फोन मी देते दे फोन दे तिला चालून टाका म्हातारीला घालून टाका हॅलो धने ठेव फोन हवा आहे का तुम्ही काय म्हणता हो ठेव अहो पण मी गरज ठेव फोन काय ग ये माझ्या घरात आग लावाय आलीस आता मरतीये तू क्या बात है कडक परफॉर्मन्स
प्रसादा काय म्हणाल? तुफान, धुमाकूळ, मजा आली, खूप मजा आली. मला असं वाटायला लागलं आता की त्या अर्जुनाला जसा फक्त त्या पोपटाचा डोळा दिसत होता तसा या मामनजींना फक्त उसाचा डोळाच दिसतोय, दुसरं काही दिसतच नाहीये त्यांना. भन्नाट. आज ही 2 नवीन कॅरेक्टर्स आली आणि फार मजा वाटली. वनिता, ऑलवेज तू ही सिरीज उचलतेस, आज या सिरीज सोबत तू खुर्ची उचललीस, पण हरकत नाही. एक लक्षात ठेव, तुझी ती जी जागा आहे फिक्स, ती अगदी पशासारखा तगडा नट जरी आला तरी तुझी या स्किट मधली ती जागा कुणीही हलवू शकत. वा 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 वा. वंडरफुल, मजा आली. सई. एकदम टरटरीत परफॉर्मन्स होता. फार मजा आली. मला ही सिरीज फार आवडते. मामनजी तर आज 2-2दा मामनजींना ऐकायला मिळालं, त्याच्यामुळे फार मजा आली. मस्त कडक. वा वा वा. नमस्कार मंडळी. 25चे फटके, उपहासाचे खटके, हशा टाळ्यांच्या गजरात सुरू ही कॉमेडी हटके. येस, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, मोना डार्लिंग या नावानं करिअर करणारी भाबडी सेलिब्रिटी आज जाणार आहे करिअर चर्चा या कार्यक्रमाला. बघूया तिथे काय घडतंय. एक्सक्यूज मी, दिनेश मोरे तुम्हीच का? मगापासून 4थ्यांदा हेच विचारलंय, का विचारताय परत परत हेच? नाही, ते कोड घातल्यामुळे थोडं ओळखता आलं नाही. येत आहेत मॅडम, येत आहेत. अरे काय येत आहेत मॅडम आहेत का? मुंबईची लोकल आहे, नुसती अनाउन्समेंट येतच नाहीये. सिरियसली बोलतोय, हसू नका. नाही, येतातच आहेत त्या. काय बऱ्याच दिवसांनी येणार आहेत ना, म्हणून थोडं फुटेज खात आहेत, बाकी काही नाही. बोलवा ना लवकर, उशीर होतोय कार्यक्रमाला. आल्या मॅडम आल्या. सुंदर मॅडम सुंदर. आणि ह्याचा वापर म्हणजे सुंदर, फारच कमाल. आय नो मी सुंदर दिसते. आय नो. ऍक्च्युली या कार्यक्रमासाठीच मी ड्रेस घेतलाय, नाही तर मी अशीच येणार होते. असे नॉर्मल कपड्यात येणार होतं असं, अशीच म्हणजे आम रेडी. या प्लीज बसा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? प्लीज कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तर मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम तुमच्या सगळ्याचं या कार्यक्रमात स्वागत करते. आणि आज आपल्या स्टुडिओ मध्ये आपल्याला भेटायला आले आहेत करिअर चाचा. साध्या आहेत. नाही, साधेपणानेच काहीतरी चुकीचं बोलताय. नाही, करिअर चाचा कोण आहेत? तुम्ही? मी नाहीये करिअर. तुम्हीच आहात ते की नाव लिहिलंय ना तुमचं करिअर चाचा. करिअर चर्चा आहे ते. हा जो रफार आहे ती काही चंद्रकोर नाही निघून पडलेली, व्याकरणातला भाग येतो. चर्चा. हा, आपण आज करिअरवर चर्चा करणार ना. आय एम सो सॉरी, माय बॅड बेबी. ओके, आज आपण करणार आहोत करिअरवर चर्चा, राईट? येस. ओके, तर मला सांगा की तुम्ही दिवसाला किती करिअर पोचवता? एक 7-8 करिअर. तुम्हाला त्रास होत असेल ना करिअर पोचवताना? ओ, 1 सेक. तुम्ही सायकलने जाता, बाईकने जाता की पायी जाता? करिअर पोचवायला तुम्ही करिअर बॉय आहात ना? करिअर बॉय. माय वॉचर्स, मी तुम्हाला आताच सांगते, हा करिअर बॉय तुमच्या दारात आला तर ह्याला पाणी पाजा. नाही, एक मिनिट. कुरिअर बॉय नाहीये मी. कुरिअर बॉय नाहीये मी, करिअर बॉय. करिअर काउन्सिलर आहे मी. कुरिअरच्या पलीकडे एक करिअर आहे. आता ते मी तुम्हाला कसं समजावू? करिअर म्हणजे एक जे तुमचं झालं नाहीये बघा. एक करिअर असतं ज्याच्यात एक आपण बाबा हा चला असं करतो.
कसं सांगू मी यांना करिअर आहे. करिअर कसं सांगू तुम्ही सर तुम्ही सुरुवात करा. मी करू मी करू हे सोपं पडेल ना मीच सांगतो काय एक्सक्यूज मी पण या कार्यक्रमाची अंकल मी आहे ना. अरे हे काय दिलं रे आज मला अंकल नाही कार्यक्रमाला अँकर असते ना. मी सांगतो सांग त्यांना. ना प्लीज. मॅडम त्यांना सुरू करू द्या, मग हळूहळू तुम्ही येईन व्हा. हा असं करूया मी सुरुवात करतो. हा, मला प्रश्न विचारा मध्ये प्रॉब्लेम नमस्कार मी डॉक्टर दिनेश मोरे. मी गेली 10-12 वर्ष करिअर काउन्सिलर म्हणून काम करतो. करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं करिअर निवडताना आपण मार्गदर्शन करायचं. आता नुकत्याच 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत तर मुलांना प्रश्न पडतो की आता बाबा पुढे काय. तर असे प्रश्न ज्यांना ज्यांना पडतात ते माझ्याकडे येतात आणि मी त्यांना मार्गदर्शन करतो. तर असेच प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडले असतील तर दिलेल्या फोन नंबरवर फोन करा आणि मला प्रश्न विचारा. बिकॉज आस्किंग क्वेश्चन इज द फर्स्ट वे टू बिंग अ चेंज. थँक्यू. I like it. I totally like it. किती भारी बोलता तुम्ही. वाव, I like it. तुम्ही फिल्म लाईन मध्ये का नाही करिअर करत? आणि मला खरंच आवडलं असतं. थँक्यू. या. तुम्ही माझं कौतुक केलं पण मला ते नाही जमणार. आणि काय आहे मी ना योग्य वेळीच ओळखलं होतं की आपल्या कुवतीप्रमाणे जर आपण करिअर नाही निवडलं तर आपण तोंडावर पडू शकतो. हे मी योग्य वेळी जाणलं म्हणून आज मी इथे आहे. स्किट मध्ये. आपण प्लीज मुलाखतीला हसू नका. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. या ओके आपण सुरुवात करूया मिस्टर फिनिश. सुरुवातीलाच संपवला मला. दिनेश नाव आहे की नाही. यावेळेस सोपं ठेवलं कारण नावावरून विनोद नको तरी तुम्ही मला फिनिश म्हणताय. असं नका करू. डॉक्टर दिनेश मोरे इतकं साधं नाव आहे माझं. हरकत नाही. अच्छा हरकत नाही. फोन आला आहे. एक मिनिट थांबवा शूटिंग. प्लीज थांबवा शूटिंग. मॅडम काय झालं. मॅनेजर मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी मुलाखत घेत असताना मला नॉईस नकोय. मला आवाज आवडत नाही. सांगितलंय की नाही. मॅडम पहिल्या कॉलरचा कॉल आलेला आहे त्याचा आवाज आहे. आपल्याला प्रश्न विचारायला फोन आहे. Oh my God, I'm so sorry. Oh my God. मी खूप excited झाले. फोन आला. हॅलो 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 डॉक्टर दिनेश. नो डॉक्टर दिनेश. ओनली मोना डार्लिंग हिअर. कोणाचे रँडम फोन येतात हल्ली ना. आजकाल मला खूप रॉंग नंबर येतात. खरं तर माझ्याशीच बोलायचं असतं पण त्यांना पाटे ना. मी आहे दिनेश. मला केलेला फोन. सॉरी. हॅलो आहेत दिनेश आहेत. हॅलो इला मारू काय रे. केलेला फोन त्यांनी परत म्हणाल्या त्या की आहेत. असं नाही करत कुणी. हा माझा फोन आहे की नाही. अच्छा तुमच्या घरचा फोन आहे. हिला तर रे अरे माझा फोन आहे म्हणजे काय या फोनवर येणारे फोन माझ्यासाठी येत आहेत की नाही. प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आलेलो आहे मी. ठीक आहे ना मी विचारते प्रश्न. एवढं काही आहे त्याच्यात. मॅडम ओके मला सांगा तुम्ही नक्की काय करता. गुड क्वेश्चन. आय नो. हुशार आहेत मॅडम. तर मी काय करतो तर मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. नाईस. मार्गदर्शन हे नाही करत मी. नाही तुम्ही स्वतः बोलला मार्गदर्शन. मार्गदर्शन म्हणजे मी असं येतो हे करतो मी. 4 चौकात जातो. सुनो कॉमर्स लेंगे आ जाओ. फनी नाही मी सिरियसली सांगतोय. माय गॉड. तुम्ही ते फनी करताय हळूहळू. मी मार्गदर्शन करतो. मी रस्ता दाखवण्याचं काम करतो. म्हणजे आम्ही काय करतो तर आम्ही विद्यार्थ्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. टेस्ट महत्वाची आहे. ऑफकोर्स. कोरोना गेला नाहीये ना अजून. पण इतके फालतू आहेत ना तुम्हाला सांगते. पागलच आहेत. कानात घालायचे बर्ड्स ना नाकात घालतात. पण मला खूप आवडतात. ते बर्ड्स जेव्हा नाकात जातात ना तेव्हा हळूहळू. आरटीपीसीआर टेस्ट नाही घेत मी. ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. ऍप्टिट्यूड म्हणजे टाका ठूप तो आपटी बार.
मी ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. ऍप्टिट्यूड टेस्ट घेणे म्हणजे काय करणे, तर बाबा एखाद्याचा कल कुठे आहे, एखाद्याची आवड कुठे आहे ते जाणून घ्यायचं, त्याच्यासमोर तसे पर्याय मांडायचे आणि मग त्याला करिअर गायडन्स द्यायचा. कळतंय? आपल्या मेंदूला काही कप्पे असतात. हो असतात, ज्याच्यात विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास अशा बऱ्याच गोष्टी साचलेल्या असतात. ज्याचा कल ज्या दिशेला आहे त्याला त्याच्याबद्दलची माहिती द्यायची, त्याचं ज्ञान जाणून घ्यायचं आणि मग जर त्याने ते संबंधित क्षेत्र निवडलं तर तो जास्त प्रगती करू शकतो. अशा पद्धतीनं घेतो आम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट, मेंदूचे कप्पे खोलून. कसे खोलतात? तुम्हाला का खोलायचे आहेत कप्पे? मी कप्पे खोलून ज्वेलरी ठेवे ना. हल्ली चोऱ्या खूप वाढल्या आहेत. मला फक्त सांगा मॅनेजर कसे खोलतात बघा जरा. हो मॅडम, साध्या आहेत, भोळ्या आहेत, खूपच साध्या आहेत. मी सांगतो त्यांना. मॅडम, कप्पे म्हणजे ब्रेन्सचे काही पार्ट्स असतात. म्हणजे राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन, सेरिब्रम असतं. मग सेरिब्रमच्या खाली सेरिब्रम असतं. ते सेरिब्रमला 2 कप्पे असतात, म्हणजे राईट आणि लेफ्ट. मग त्या कप्प्यांमध्ये कोणाकोणाची न्यूमरिक मेमरी असते, कोणाची व्हिज्युअल मेमरी असते, कोणाची लिटरेचर मेमरी असते आणि मग खाली असं एक ब्रेन स्टेम असतो. आणि हे सगळं नर्वस सिस्टीम आपल्याला हे करत असते. म्हणून आपण नर्वस नाही व्हायचं, आपण ते समजून घ्यायचं. एक मिनिट, तुम्हाला हे सगळं माहिती आहे? हां. नाही, एक शपथ आई शपथ. काय तुम्हाला हे सगळं माहिती आहे? कसं काय? मी MA इन न्यूरोसायकॉलॉजी आहे. साहेब, काय मेंदूवर एक आघात झाला. न्यूरोसायकोलॉजी? हां हां. मग हिच्याकडे काम का करता? हिची लाचारी का करता? नाही ते काय बाकीकडे फक्त 60,000च्या वर कुठे पगार नाही आहे ना, म्हणून. आणि हिच्याकडे 2.5 लाख रुपये महिना. खरं तर मी आत्ता पडायला हवं होतं. 2.5 लाख? हां हां. फोन आला. मॅनेजर सारखं फोन वाजतायत यार. मॅडम, कॉलर आहे. परत एकदा जर तू बोललीस ना सारखा सारखा फोन वाजतो तर थोबडावीन तुला. नाही. हाच या शोचा फॉर्मॅट आहे. चालेल. लोक फोन करणार, मी त्यांना उत्तरं देणार. कळलं तुला? मूर्ख मुलगी. हॅलो, सॉरी. हॅलो दिनेश सर. हां, बोलतोय. सर, माझा एक प्रश्न होता. हां, बोला. सर, मी ना नुकतीच 10वी पास झालोय. हा, हा. पण मी आता कन्फ्यूज आहे. मी कॉमर्सला जाऊ की सायन्सला? एक मिनिट, तुम्ही कुठे राहता? मी दादरला. मग तुम्ही सायनला जा, ते जवळ पडेल. अरे वा, आता सगळं क्लिअर झालं. थँक्यू. अरे काय उत्तर देतेस तू ही? काय म्हणजे? कशाला बोललीस मध्ये? मग तुम्ही बोलायचं नाही तर सारखे फोन वाजतात. माझ्यावर बघासपासून चिडतायत बाबा. मी नाही करणार हे. बावळटेस का तू जराशी? हां, काय उत्तर दिलंस तू त्या माणसाला? सायनला जा. मग काय करू? तुम्ही द्यायचं ना उत्तर आणि चुकीचं काय बोलले? त्यांना मी काय विचारलं? काय? तुम्ही कुठे राहता? तर ते मला बोलले की मी दादरला राहतो, बरोबर? मग मी बोलले ना त्यांना सायनला जा, कारण सायन जवळ पडतं ना. आता ते दुसरं काय बोलले ते करमर स्टेशन, तसं स्टेशनच नाहीये ना. मुळात ही दोन्ही स्टेशन्स नाही आहेत. सायन्स आणि कॉमर्स या स्ट्रीम्स आहेत. विज्ञान आणि वाणिज्य गेले. विज्ञान आणि मला काही बोला पण वाणिज्य बोलू नका. वाणिज्य मी तुम्हाला शेवटचं सांगते. माझी आई मला बोललीये तू बाहेर काही पण कर, पण तुझ्याविषयी काही वाणिज्य माझ्या कानावर पडता कामा नये. प्लीज मला बोलू नका. काय समजत असेल ही वाणिज्यला? सर, काय समजता काय तुम्ही वाणिज्यला? बोलू नका. सर एक मिनिट या इथे. काय आहे, त्यांना जे मराठी अनोळखी शब्द असतात ना, त्यांना ते अश्लील वाटतात. आणि असे अनेक शब्द त्यांना अनोळखी आहेत. हे हसत सांगतोयस तू मला? अनोळखी शब्द त्यांना अश्लील वाटतात हे हसत सांगतोयस तू मला? नाही, ते 2.5 लाखासाठी मी सगळं हसतच करतो. मग एक अनोळखी शब्द मी सुद्धा ऐकवू तुला? हे बघ, अनोळखी. व्हॉट
व्हॉट हॅपन मॅनेजर? अनोळखी शब्द ऐकवला. मला आय वाटलं एम फ्लॅबर गॅस्टेड. फ्लॅबर गॅस्टेड हा अनोळखी शब्द माहितीये तुला? हा म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे. त्याचा मराठी अर्थही माहितीये तुला? हा तरीही तू तिची लाचारी करतोस. कशासाठी? कशासाठी? हं? ऐकव तुला अनोळखी शब्द ऐकव मी आणखी. एक मिनिट तुम्ही सारखं सारखं त्यांच्याशी काय बोलताय दिनू मोरिया सर? तुझा बाप दिनू मोरिया. दिनू मोरिया आहे मी. दिनू मोरिया आहे मी. सनकन मारीन ना. मॅनेजर हा मी आहे. ओरडतायत मला. हळू. Tell him. गप्रे मला नको सांगू, हळू बोल. गुलाबी आणि निळ्या रंगाची सुतार फेनी बांधून आली आहे डोक्याला. मारीन ना. का कसला कार्यक्रम आहे? करिअर चर्चा आहे का पत्ते खेळायला आलं मी 5-3-2? मारेन प्रतिक्रिया. करिअर चर्चा आहे. लोकांनी मला करिअर बद्दल विचारायला हवं. करिअर फार महत्वाचं असतं. एखाद्याला जर आपण योग्य करिअरचं मार्गदर्शन नाही केलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं. एवढं कळत नाही तिला. कसं काय होईल नुकसान? कसं काय होईल? ते बावळट. साधं एक उदाहरण देतो तुला. एखाद्या मुलाला PCM मध्ये 96% मिळाले आणि PCB मध्ये सुद्धा 96% मिळाले तर त्याने कुठल्या स्ट्रीमला जावं? मेडिकलला जावं की इंजिनिअरिंगला जावं? बरं, इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याने काय निवडावं? बाबा मेकॅनिकल निवडावं, इलेक्ट्रॉनिक्स निवडावं की कम्प्युटर निवडावं? काय निवडावं मला सांग. त्याने एवढा विचार का करावा ना मुळात? मग कसं निवडणार आहे तो? त्याने इंजिनिअरिंग निवडावं आणि त्याच्यात त्याने मेकॅनिकल निवडावं. कसं काय ठरवलंस तू हे? कसं काय म्हणजे? मेकॅनिकल वर 10 आला. 10 आला म्हणजे? मी आदा पादा केला. आदा पादा कोड पादा मामाजीचा घड पादा का मेकॅनिकल वर 10 आला. त्याने निवडावं ना. कसं विचार करत बसत. आता दामोजीचा घोडा आलाच आहे तर आता तो तुमच्या मागे कसा पळेल ते पहा. मॅडम निघा. मॅडम पॅकअप. मॅडम निघा. तिकडे माफ करा. माफ करा. विचारूया हास्य रसिकांना की त्यांना मोना डार्लिंग, तिचा मॅनेजर आणि दिनू मोरियाचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसादा. शिवा मला असं वाटतं की मुंबई दर्शनची जी गाडी असते ती आता लवकरच आपल्या सेटवर यायला लागणार आहे. कारण नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया, क्वीन्स नेकलेस सारखंच तितकीच प्रेक्षणीय मोना डार्लिंग आणि तिची शेवटची सोलोलुकी व्हायला लागली. त्यामुळे मुंबई दर्शनची गाडी नरिमन पॉईंटपासून इथपर्यंत आली तर मला त्यात काही आश्चर्य वाटणार नाही. वा, फार विलक्षण, फार मजा येते. फॅन्टॅस्टिक. ओमकार, सुपर्ब. पृथ्वी, अफलातून वंडरफुल, माइंड ब्लोईंग. मजा आली, खूप मजा आली. सई, फन परफॉर्मन्स होता. टीपी, मला असं वाटतं की तू हे इतकं केलंयस, त्याच्यात इतका मुरलायस, तरी सुद्धा तुझं फ्रस्ट्रेशन जेव्हा जेव्हा वाढत जातं तेव्हा आमची पण एंटरटेनमेंट वाढत जाते आणि याची तू प्रत्येक वेळेला काळजी घेतोस. मस्त मस्त मजा आली. कॉन्सेप्ट पण छान होती, सादरीकरण पण मस्त होतं. या बात. मंडळी, सुमारिया चौघुलिया नावाचा एक सुमार गायक आणि त्याच्या गायकीचं मोल न राखणारी त्याची मोलकरीण आज पुन्हा एकदा इथं येत आहेत. बघूया काय घडतंय.
अरे कुत्रा अरे कुत्रा आहेस ना? अरे गातोस काय? कुत्रा आहेस ना? अरे तुमरे का जॉब करो, हमरे का नहीं क्यों करता है? What a start. मुद्दाम करतात हे कुत्रे, मुद्दाम करतात. काय काय करताय? अरे अरे पडा पडा पाया. अगं हे शेवंते पडू दे काय काय अरे अरे हे बाळा हे काय करतो काय? अरे हा तुझा नवरा आहे? काय झालं? पाया का पडतोयस? पंडित सूरनळी 4 चौघात घालिया. अरे हे बाळा हे काय नाव घेतलंस तू? असं नाव नाहीये माझं. मी पंडित गान पोपट स्वराधीश सुमार या चौगुल्या. माफ करा घाण पोपट राहिलं. नाही घाण पोपट हा प्रॉब्लेम नाहीये. सुरनळी 4 चौघात घालिया म्हटलंस हा प्रॉब्लेम आहे बाळा. पंडित सुमार या चौगुल्या असं म्हणतात मला बाळा. अहो पण साहेब काय फरक पडतोय? गल्लीतली पोरं तुम्हासनी संगीत पावट्या म्हणते ती. तेव्हा गल्लीत तुम्ही घुसलात की नाही की तुम्हासनी आली संगीताची घंटा गाडी आली असं म्हणते ती. याचं काय? शांत. कसं बाई चिडतायसा? त्याला कोणाशी काय बोलतो तुला हाय ते बोलायले मी. मी खरं सांगू, तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याची दारू सुटली. माझा डायलॉग आहे ह्यो. या इथं. तुमच्यामुळे आहे का नाही माझ्या नवऱ्याची दारू सुटली हो. अरे काय सांगतेस काय माझ्यामुळे? अहो म्हणजे मागच्या टायमाला ह्यो तुम्हासनी भेटला हा. आणि तुम्ही तुमच्या शब्दांची काय अशी जादू केली हो. अंगावर जसं मळ चिकटतो तशी दारू चिकटली होती त्याच्या. आठवड्याभरात दारू सुटली माझ्या अगं काय सांगतेस काय? औक्षवंत काय सांगतोस काय? आनंदाची गोष्ट आहे. पंडितजी तुम्ही देवाचा अंश आहात. अरे नाही नाही खरं सांगतो, मी तुमचं मंदिर बांधणार आहे. अरे नाही मी तुमचं मंदिर बांधणार. अरे नाही अरे यात काय एवढं मोठं? अहो नाही खरं आहे त्यांचं. अहो म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यो माझा नवरा एवढा तर्राट होऊन यायचा, एवढा नशेत असायचा, एवढा नशेत का त्याला स्वतःच्या लेंग्याची नाडी बांधता यायची नाही. असतं तुमचं मंदिर बांधायला निघाला. खरं मला लय भारी वाटतंय. मी यासनीना नेहमी सांगत असते, हा जो माणूस आहे का नाही याचं गाणं सोडल्यास वाईट असं काय बी नाही या माणसात. सांगत असते. एक मिनिट हे खोटं आहे? नाही खरं आहे. गाणं माझं सर्वस्व आहे. आता काय बोलायले? कशाला एवढा जीव ताणताय? अरे असं नका करू हे. कशाला जीव तुला ताणताय? कळतं तू कोणाशी बोलतेस? मला माहित आहे नाही कळतं तुला? असंच आहे हो माणूस. शांतपणा कमी अहो, करतो. एकच असतोय. अरे असं करू नका तुम्ही. शांत व्हा बघू. आणि तुम्ही चिडू इकडे बसा बघू. भांडू नका. महत्वाचं काय आहे, आज माझ्यामुळे तुमची दारू सुटलेली आहे. ते आहे. म्हणून मी नेहमी सांगतो व्यसन वाईट. मला आजपर्यंत आयुष्यात कोणतंच व्यसन नाही, कारण मला एक व्यसन आहे. पडलात ना बुचकळ्यात? मला आयुष्यात कोणतंच व्यसन नाही, कारण मला संगीताचं व्यसन आहे. असं मी व्यसन आणि व्यसन जुळवलं. ऐका ना पंडितजी, मी तुमचा मनापासून आदर करतो हो. पण म्हणून काही ऐकणार नाही. नाही बरोबर आहे. मला तुला एवढंच सांगायचंय बाळा, माझ्यामुळे तुझं व्यसन सुटलेलं आहे. आणि याचं कारण फक्त एकच आहे, संगीत. होय. संगीत तुमची सगळी व्यसनं तुमच्यापासून दूर ठेवतं. म्हणून रोज एक सुंदरसं गाणं तुमच्या कानावर पडलं पाहिजे. तुमच्या सगळ्या व्याधी तुमच्यापासून दूर पडतील. हा पंडितजी, मग हे सुरांचं व्यसन मला पण पाहिजे. नाही पण मला रोज गाणं ऐकवणार कोण? मी गाणं ऐकवणार. माझा जन्म कशासाठी झालेला आहे? संगीताला चराचरात कानाकोपऱ्यात मनात पोचवण्यासाठी या सुमार या चौगुल्याचा जन्म झालेला आहे बाळा. मी रोज तुला एक गाणं ऐकवेन. पंडितजी ए बाळा ए. तुमचे खरंच उपकार आहेत, मानव तेवढे कमी आहेत. पंडितजी
मी तुला गाणं ऐकवेन ऐकून आजपासूनच सुरू करूया. आज सकाळीच मला बाथरूममध्ये हा राग सुचलेला आहे. शांतपणे ऐक, डोळे मीठ, शांतपणे ऐक. कोणतं गाणं आहे हे? राग कुंथल, कुठला राग कुंथल. कोणतं आहे? प्रत्येकाला जमत नाही हे. दरवाजे नो कुठे गेला? भारावून गेले तो. बाराहून गेला. काळजी करू नकोस तू. दारू सुटली. आता मी माझी म्युझिक थेरपी सुरू केलेली आहे, काळजी करू नकोस. तो बरा होणार. हा. फक्त महिन्याचे 500 रुपये तुझ्या पगारातून कमी कर. हा आधी ऍडजस्ट कर. थकलेल्या 3 महिन्याचा पगार द्या, मग कापलेल्या पैशाचं बोल. देणार देणार पगार देणार. हा चाल रियाज सुरू करतो. बस बस बस. काय हा? उभा समोर असं काय बोलताय तुम्ही? समोर मला तू असं काय बोलताय? सोड एक मिनिट, ह्याला काय झालं? काय केलं तू? काय केलं? बेवड्या पिऊन आला सोय परत. हा, पिऊन आला सोय, ढसून आला सोय दारू. हा, लाज वाटते का? दारू दारू सोडली होतीस ना व? दारू सोडली होतीस ना व? हा, कशा पायी प्यायलायस? कशा पायी प्यायलायस सोय? मी सोडलीच होती दारू. मग कशा पायी प्यायलास परत? हे असं गाणं गात ते सहन होत नाही मला. अरे नाही नाही, मग डोसायला नको मला. अरे नाही नाही, मी माझं मनात नव्हतं तसं. नाही नाही, हे वेगळ्या पद्धतीचं एक लेवल असते ती, त्यामुळे मी गायलो. ए तुझी शपथ, मी दारू सोडली होती. तुला माहिती आहे ना, मी कंस्ट्रक्शनच्या कामाला जातो, तिथं आमचं ते मशीन असतं खडे फोडायचं, क्रशरचं. त्याचा दिवसभर खाट 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 आवाज येतो, पण तरी मी त्या आवाजाचा त्रास होऊन दारू प्यायलो का नाही. पण हे असं गायला ना मला दारू शिवाय चैनच पडत नव्हती. एवढ्या तुला निमित्त पाहिजे प्यायला. अरे मुर्द्या, पंडिता माकडा, तुझ्यामुळे माझा नवरा परत दारू ढसायला लागला. नाही. अरे मर की तुझा आवाज घेऊन कुठे तरी. अरे. एकटे नुसता गळा फोडत असतो. अरे म्युझिक थेरपी म्हणतात त्याला. चांगला आलो तर पाया पडायला आलो तर माझ्या नवऱ्याला तुमच्यामुळे हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरी जा. तू बाहेर हो. तू बाहेर हो. हे बा हे बा तू चल. तू समोर आहे. हे बा ऐसा नाही का नाही. समोर आहे तू. हे बा शिवाय तुझं काम कर. मी तुझ्या कामाच्या मध्ये येतो. मी तुझ्या कामाच्या मध्ये येतो का मला सांग. हे बघा, सभ्यतेची पातळी सोडायची नाही, सभ्यतेची पातळी सोडायची नाही. इथे हे बघा, मी येतो, इथे माझं घर आहे, मला यायला प्रॉब्लेम नाही. पण हे बघा, हे अजिबात असं तू कोण आहेस तू? मी गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. तुझ्या पोपट्याला पेंजरातून कसं उडवतो बघ आता. पंडित आहेस ना तू? होय पंडित आहेस ना तू? होय होय. पंजाबी गाणं म्हणून दाखव. नाही, पंजाबी येणार नाही मला. हे बघा, मी शास्त्रीय पंजाबी शास्त्रीय गाणं गा आणि त्याच्यावर मला नाचून दाखव. असं नाही. मी गायक आहे, याला सांग तू. नाही नाही, तुम्ही सुरू केलं का नाही? आता तुम्हीच काय ते निस्तारा. अरे नाही नाही, गेला बरं झालं. जायला एक मिनिट. हे बघ मी गातो. पंजाबी गाणं म्हण, त्याच्यावर डान्स कर. मला येत नाही पंजाबी. पंजाबी गाणं म्हण, त्याच्यावर डान्स कर. मी गाणार नाही. हा, गाणार नाही मी. बाजलो. काय काय नाही 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 नाही, फ्लॉट नाही, फ्लॉट नाही. ह्याच्यात उभं राहायचंय. नाही 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 नाही, ह्याच्यात उभं राहायचं. नाही नाही. पंजाबी गाणं गा. पंजाबी गाणं गा आणि मला येत नाही. पंजाबी गा. मी गातो. अरे सांग नाही, अरे मला येत नाही यार. पंजाबी गाणं गा. तुला पंजाबी गाणं येत नाही? नाही येत. लिहून दे. इथे लिहून दे, मी फालतू पंडित आहे. लिहून दे, इथे फालतू पंडित आहे, मला पंजाबी गाणं येत नाही. फालतू
पंडित लिहिलं चल चल लय झालं चल तू का बोलतो मी चल माझं काम आटपलंय चल मी तुझ्या मध्ये आलो कामाच्या मी तुझ्या कामाच्या मध्ये आलो का बस एवढ्या पाच जाऊन कुठतरी तुला पंजाबी येत नाही नाही पंजाबी येत. राजापुरी गाणं गा राजापुरी 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 कुठलं काय राजापुरी कुठलं गाणं आहे? राजापुरी म्हणजे राजस्थानी आणि भोजपुरी मिक्स गाणं गा गायचा कभी होता है क्या नहीं राजापुरी इसको बोलो नहीं अरे हे राजापुरी आहे? नहीं राजापुरी पण नाही पाणीपुरी गा मग पाणीपुरीवर गाणं गा पाणीपुरी गाणी असतं का त्याला सांगा ना पाणीपुरी पे हा गाणं गा पाणीपुरी कितने को दिया पानीपुरी कितने को दिया पानीपुरी थोड़ा तीखा बना मीडियम बना थोड़ा तीखा बना मीडियम बना थोड़ा आलू डालो थोड़ा ये वो डालो थोड़ा प्याज डालो बनाओ पानीपुरी देना 2 प्लेट पानीपुरी देना हे पाणीपुरी गाणं आहे तुझी पाणीपुरी कशी कण फोडतो बघा अरे माफ करा मला नाही तुझी पाणीपुरी कण फोडली ना तर नाव प्रदीप नाही माझं बघ ह्याच्या पाया पडायला घेऊन आली तुझ मला ह्याला काहीच येत नाही आता तुम्ही जा झालं ना सगळं झालं नाही मग तुला आता अभ्यास देतो अभ्यास ह्याला चालवण्याचं गाणं तयार कर किराणाची यादी आहे ह्याला कुठे चाललो मी लावतोय मी चाल लावतोय मारू नका चाल लावतोय मी याला ठेवा तिकडे शेंगदाणे दोन किलो शेंगदाणे 2 किलो चणा डाळ 1 किलो साबुदाणा अर्धा किलो जिरे 50 ग्राम शेंगदाणे 2 किलो चना डाळ 1 किलो साबुद अर्धा किलो जिरे 50 ग्राम आंघोळीचा साबण 2 दे दो आंघोळीचा साबण 2 दे दो लसूण 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 कांदा कांदा लसूण लसूण कांदा कांदा बटाटे 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 टमाटे टमाटे बटाटे 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 मोहरी मोहरी काळी मिरी 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 मिरी काळी मिरी मिरी लाली मिरी मिरी मिरची पावडर मिरची पावडर तमालपत्र 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 हळद 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 कोणीच नाही क्या बात है यार क्या बात परफॉर्मन्स कडक म्हणजे प्यायला हा होता हा सुद्धा आम्ही जिंकलो ये बात वा 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 कडक कडक प्रसादा ये ओ हो क्या बात आहे क्या बात आहे सुरुवातीला एक कुत्रा आला नंतर कुत्रा गेला पण कुत्रेपणा शेवटपर्यंत राहिला वा दादा वा वा अप्रतिम सादरीकरण होतं भन्नाट मजा आली गॉड ब्लेस यू ऑल आय लव्ह यू थँक्यू दादा थँक्यू
सई मॅड परफॉर्मन्स होता, ॲब्सोल्युटली मॅड. तुम्हा तिघांना मिठी मारून काही प्रतिभा जर थोडीशी ट्रान्सफर होणार असेल तर मला एक ग्रुप हग नक्की आवडेल. मंडळी, ची सौका या नावानं फिरणारा पत्रकार आज पुन्हा एकदा त्याच्या फालतुगिरीचा हार त्याच्या सारख्याच एका माणसाच्या गळ्यात घालणार आहे. चला तर बघूया ही अभिजात फालतुगिरी, जी सादर करायला आपल्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. नवीन झोपडी जुनीत लपडी. असं काय. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सई सर. तर आजूबाजूला जी परिस्थिती चालू आहे त्याचं मी छोटंसं अवलोकन केलंय आणि 4 ओळी तयार केल्यात. आल्या मारतो. मारा. ओळी अशा आहेत. दांभिकतेला साज सुवर्ण, विचारांची भिंत गळती आहे. दांभिकतेला साज सुवर्ण, विचारांची भिंत गळती आहे. माणुसकीचे आयुष्य क्षणभर धर्मांधांची चलती आहे. वा. थँक्यू. आता या वैचारिक उद्बोधनानंतर ज्याच्यामुळे मी माझं घरभाडं भरतो त्या कार्यक्रमाकडे वळूया आणि प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया. सर मला सांगायला आनंद होतो की आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याला वेगवेगळे बिझनेस करण्याचा छंद आहे. सर बर. बघूया त्याच्या किड्यांचं वळवणं कुठपर्यंत आलंय. चला सर. ओ सर. हॅलो हॅलो नो मिस्टर झुंझुनवाला. नो मिस्टर झुंझुनवाला. बापरे. नवीन हंगाम सुरू झालाय. आवाका मोठा आहे, सगळं कव्हर करावं लागतं. ओ माय गॉड. नाही. काय झालंय, जे डावे होते ते उजवे झाले आणि उजवे होते ते डावे झाले. पण या सगळ्यात मला मध्यवर्ती भूमिका घ्यावी लागते. मग माणसाने किती पण तिरकी नजर करून बघितलं तरी चालेल. शेवटी माझ्यासमोर तुम्हीच येणार आहात, बरोबर आहे ना? काय सर आता लिहिलेलं बोलूया. ते राहायचं. नो झुंझुनवाला नो. नाही 350 करोड ही खूप मोठी अमाऊंट आहे. 350 crores. नो मी तुम्हाला जास्तीत जास्त 120 रुपये देईन. बघा पटलं तर बोला, नाही तर ओके. थँक्यू. सर उत्सुकता शिगेला पुचले म्हणून विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे की जी 350 करोड रुपये सोडून तुम्ही डायरेक्ट 120 रुपयात मागितलीत? मी झुंझुनवाल्याची बनियन कंपनी टेक ओव्हर करत होतो. 120 रुपयात? येस. हे बघ लक्षात ठेव, उद्योजकाने नेहमी निर्लज्ज असलं पाहिजे. पण सर तुमचा निर्लज्जपणा एवढा वाढत चाललाय की तो व्याजावर देऊ शकाल कोणाला तरी. सर एवढं निर्लज्ज होणं बरं नाही सर. 120 रुपयात एक बनियन येते, तुम्ही अख्खी कंपनी मागितलीत सर. स्टाईल. या ऑफरवर ते काय म्हणाले? हाड अपेक्षित असं. ते हाड बोले, त्यांनी फोन ठेवला. ठीक आहे रे, डील होतात, डील फसतात, आयुष्याची गंगाजळी. सर या बसा सर. सर पोशाख सुंदर आहे सर. थँक्यू. वरून कॅलिफोर्निया आणि खालून काजरगाठी वाटतंय. सुंदर आहे सर. दिस इज माय वेस्टो रत्नागिरी स्टाईल. हो सर दिसतंय ते मला. हा सरडा रागण चढल्यावर की तुम्ही बसवलाय? एक मिनिट. तू माझ्याच घरात येऊन मला बोलतोयस? तुझं नाव काय? सॉरी सर मी विसरूनच गेलो. भावनेच्या बरोबर सर विसरून गेलो सर. सांगतो सर, माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. ओ इंटरेस्टेड. बस. तर ॲज अ फॅन मी पहिला प्रश्न विचारतो सर की तुम्ही तुमचं नाव सांगा, म्हणजे आम्ही शिव्या द्यायला मोकळे. माझं नाव आहे लावले. लालू वरून लेले. ला व ले.
एक मिनिट, तू माझ्या नावावर काहीच रिॲक्शन नाही दिलीस. सर तुमचं आणणं हीच एक रिॲक्शन आहे सर. ह्याच्यावर अजून काय रिॲक्शन देणार सर? तर पहिला प्रश्न माझा थेट आहे सर. विचार. आपल्या लांछनास्पद बुद्धीला साक्ष ठेवून अलौकिकतेच्या या व्यावसायिक बाजारपेठेत आपण आपल्या नशिबाला बिनधास्त धंद्याला बसवू शकतो, ही आयुष्यनाशक संकल्पना तुमच्या निर्लज्ज मनाच्या शौच कुपीसारख्या अंतःकरणाला केव्हा शिवली सर? वन्स मोर बोलायच्या आतमध्ये उत्तर द्या सर. तुझे मंत्र बोलून झाले असतील तर जेवायला घेऊया. काय सर? हे मंत्रासारखंच आहे एवढं. मला काही कळलेलं नाहीये. सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी सर. ऍक्च्युली हा माझा प्रश्नच आहे सर, पण तुमच्या अल्पबुद्धीच्या खिडकीतून तो न डोकवताच उडालेला दिसतोय, म्हणून मी तो अतिशय सोपा करून सांगतो सर. तुम्हाला बिझनेस करावासं वाटलं हे तुम्हाला कधी वाटलं सर? ओ, असा प्रश्न आहे तुझा. हो. ऍक्च्युली काय आहे, माझ्या शेजारचे जे काका आहेत त्यांचा माझ्यावर पगडा आहे. अच्छा. त्या काकांनी मला एक मूल मंत्र दिला बापरे. आणि मी बिझनेसमन झालो. अच्छा. पण नेमका कुठला बिझनेस करावा हा माझ्यासमोर प्रश्न पडला. बरोबर. म्हणून मी भारतभर फिरलो. बापरे. आणि भारतभर फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फिरणं हाच एक बिझनेस होऊ शकतो. क्या बात आहे सर. आणि मग मी ट्रॅव्हलिंगचा बिझनेस सुरू केला. हो. त्यात मी लोकांना वेगवेगळे ॲडव्हेंचर शिकवायला लागलो. म्हणजे कॅम्पिंग, स्टार गेजिंग, पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग असे वेगवेगळे ॲडव्हेंचर शिकवत मी माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस सुरू केला. गुड सर. मग मध्येच हा सूर्य मावळला कुठे? झेकोस्लोवाकियात. झेकोस्लोवाकिया? हो. काय झालं सर? मला सांगायला आवडेल. हां. त्याचं काय झालं, मी एका माणसाला पॅराग्लायडिंग शिकवताना हिमाचल प्रदेशच्या उंच कड्यावरून उडी मारली. पॅराशूट घेऊन उडी मारली, पण वाऱ्याचा एक जोरात झोत आला आणि माझं पॅराशूट भरकटलं. हो तुमच्यासारखंच. हो. आणि अचानक भरकटत मी झेकोस्लोवाकियामध्ये गेलो. त्या लोकांनी मला घुसखोर समजून लगेच अटक केली. बापरे. 15 वर्ष जेलमध्ये टाकलं. तिकडेच माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस ठप्प झाला. अरे रे, फारच वाईट झाले सर. हो. पुढे जाऊन मला असं विचारायचं वाटतं की सर तुम्ही जनरली सीझनल बिझनेसमॅन म्हणून फेमस आहात. हो बरोबर. म्हणजे उत्सवांमध्ये तुम्ही बिझनेस करता. बरोबर. पण दिवाळीत तुम्ही कोणत्याही बिझनेसला स्पर्श केला नाही, नजर लावली नाही, असं काय सर? ऍक्च्युली काय की दिवाळीशी माझं वाकडं नाहीये. बरोबर. पण दिवाळीतली एक आठवण आहे. ओ. मी काय केलं की 20 लाखांचे फटाके, म्हणजे मी फटाक्यांचा बिझनेस करायचा होता म्हणून ओके. 20 लाखांचे फटाके गोडाऊन मध्ये भरले. बापरे. हा. आणि तिथे मी माझा हिशोब करत असताना अचानक लाईट गेली. लाईट गेली, मी घाबरलो. मी माझा टॉर्च शोधायला लागलो. टॉर्च मिळाला नाही म्हणून मी माचीस पेटवली. अख्ख्या 20 लाखांची दिवाळी मी एकट्याने साजरी केली. जे काही बॉम्ब फुटलेत, दुसऱ्या दिवशी लोक दिवाळीचं उठणं लावत होती आणि डॉक्टर मला मलम लावत होते. सर खरंय. आता आपण पुढे जाऊया सर. हा. अंगावरची फटाक्यांची दारू धुतली जात नाही तोवर तुम्ही दुसरा बिझनेस काढला. हो. शांत झोपलेली कला तिला उगाच उठवलं आणि खाजवण्यासाठी रायटर बनवण्याचा बिझनेस काढला सर. येस. मी लेखक बनवण्याची कंपनी सुरू केली. हा. पण त्याच वेळी सचिन मोठे नावाच्या माणसाने रिराईट नावाची कंपनी चालू केली. हा. अवघ्या 1.5 मिनिटात माझी कंपनी बंद झाली. पण त्या माणसाचं कौतुक हा. आहे, जिथे सुचणं थांबतं तिथे त्यांना सुचायला सुरू होतं. काय नाही सावरतोय. सर पुढे जाऊया सर. याच्या पुढे जाऊन आपण असं मला एक विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आली सर. काय रे? की नाही सांगतो, मोठ्याने सांगणार आहे सर. तुमच्या या दळबद्री कार्याचा जो मागोवा घेण्यासाठी हा. एका डिरेक्टरने तुमच्या जीवनावर चित्रपट काढला सर. प्राऊड मुमेंट. चित्रपटाचं नावच वेगळं होतं सर. येस. माझा बोंबील तळून देशील काय? ऍक्च्युली तुम्हाला ना चुकीची माहिती मिळाली. काय सर? ही पिक्चरची टॅगलाईन आहे. टॅगलाईन आहे का? येस. पिक्चरचं नाव वेगळं आहे. बापरे. काय आहे सर? पिक्चरचं नाव आहे ओलं फिश मार्केट. असं नाव आहे सर? असाच सायलेन्स आहे अख्ख्या चित्रपटगृहात. कळतोय सर. माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्समुळे मला एक मूलमंत्र सुचलाय, तो मी तुला सांगतो. सर लवकर सांगा, आपल्याला आटपायला लागेल सर. ओके, मी सांगतो. बिझनेसशी घे किंवा बिझनेसला घेऊ दे. सर राहू दे.
आपण इथे संपूया सर. अरे ऐक ना, मला अजून 2 गोष्टी सुचल्या. नको सर. अरे तुला छापायला बरं. सर मला वाटत नाही मला अरे, तुमची हा entry चालला. दाखवू सर. मला अरे, नाही वाटत format आहे, सर. वा 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 एकदम प्रोफेशनल फालतूगिरी. मस्त झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. ऐकूया कमेंट्स प्रसादा. वा अप्रतिम, मजा आली. तुझी जी वाक्य लिहिण्याची स्टाईल आहे रमेश, ती अफलातून आहे आणि त्याच्यामुळे ना ती कान देऊन ऐकायला लागते, तरच तो पंच बरोबर रिसीव्ह करता येतो. तुझी पल्लेदार वाक्य लिहितोस, त्याच्या निर्बुद्धतेची व्याख्या उलगडून सांगणारी, ती फार गमतीशीर असतात आणि त्याला एक वेगळाच सेन्स लागतो आणि त्या सेन्सनीच तू कायम ते लिहितोस. प्रथमेश, तुझं कौतुक यासाठी की सतत बुद्धिमान माणसाचा रोल असेल मुलाखतीला आलेला तर तो करणं सोपं आहे, पण सतत निर्बुद्ध माणसाचा रोल करायचा आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने करायला याकरता बुद्धी लागते आणि जी तुझ्याकडे आहे. त्यामुळे ते फार रंजक होतं. त्याच्या वेशभूषेपासून त्याच्या निर्बुद्धपणाच्या वेगवेगळ्या छटा तू प्रत्येक वेळेला वेगळ्या आणतोस आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त नेहमीच रंजक होत जातं. मजा आली. वा.